सर्वांना माझा नमस्कार। तर मित्रांनो, तुम्ही बघत असाल की आज एकदम भराभर पाऊस चालू आहे आणि आज मी काय म्हणजे सर्व शेतकरी खुश असेल, कारण की भराभर म्हणजे एकदम रपारप पाऊस चाललेला आहे। तुम्ही बघत असाल आणि वातावरण पण खूपच खराब आहे। आभाळ एकदम मस्त भरून आलेला आहे। हे बघू शकता किती आभाळ म्हणजे एवढा पाऊस झाले ते मित्रांनो, हे बघू शकता एवढं तर शेतकऱ्यांसाठी भरपूर झालेला आहे पाऊस। हे बघा आणि आभाळ पण आलेला आहे म्हणजे वातावरण खराब आहे। तिकडे बघू शकता पाऊस चाललेला आहे, इकडे पण पाऊस चाललेला आहे आणि आता तर खूपच भारी वाटते। म्हणजे शेतकऱ्यांसाठी खूप 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 भारी झालेला आहे, म्हणजे खूप भारी वाटत असेल शेतकऱ्यांना। आणि जिथं पावसाची खूपच गरज होतं तर तिथं तर खूपच भारी झालेला आहे आणि बरेच दिवसांनी पाऊस आलेला आहे। बरेच लोकांच्या तोंडात ना ऐकायचे की पाऊस कवा यायचे, पाऊस यायलाच पाहिजे, कारण की लोकांचा ऊस जळत चाललेला होता आणि कुणाचं मका पेरणी, कुणाचं बाजरी पेरणं म्हणजे सगळं राहिलेलं होतं बाजूला, पाऊसच नव्हता। तर आज एकदम भरभरून पाऊस आलेला आहे, खूपच भारी वाटते। आणि तुम्ही बघू शकता हिरवीगार मस्त थंड थंडा वारा चाललेला आहे आणि अजून पाऊस चालू आहे। आणि आता सध्या गेले ते पोरांना आणाय शाळेत, संध्याकाळी म्हणजे 5 वाजलेला आहे, 4:30 वाजता पाऊस सुरू झालेला आहे, म्हणजे आता 5 वाजलेला आहे। खूपच म्हणजे भारी वाटते मित्रांनो, एवढं पाऊस आले ते मम्मी खूप मतलब भारी वाटते। आणि मी पण खुश आहे, पण खुश आहे, आई पण, म्हणजे जेवढे शेतकरी आहे ते, म्हणजे आमच्या इकडचे तर बरेच दिवसांनी पाऊस आलेला आहे। आमचे सुद्धा मित्रांनो ऊस जडले, म्हणजे पूर्ण म्हणजे थोडाफार राहिलेलं होतं, नाही तर जळून गेला सगळं ऊस। कुठं कुठं पाणी नाही भेटलेलं तिथं जळून गेला, कुठं कुठं हाईट नाही वाढलेलं, म्हणजे ऊसाचा हाईट आहे ना बारीक राहिलेला आहे, कुठं वाढलेला आहे। तर आज पाऊस झाले ते एकदम मस्त हिरवीगार बघू शकता तुम्ही सर्वजण। कुणाकडे पाऊस चालू आहे नक्की कमेंट करून सांगा। आमच्याकडे तर बरेच दिवसांनी पाऊस आलेला आहे आणि दररोजच आम्हाला टेन्शन एकच, म्हणजे एक अजून सांगायचे की भरणाचं वाचलेलं आहे, टाईम नाही, तर आम्हाला दररोज सकाळी 7ला पाणीचं लाईट येत होता आणि दुपारच्या 12:30ला लाईट जात होता, भरणं होत नव्हतं मित्रांनो। त्यामुळे म्हणजे एवढं पाऊस झाले ते शेतकऱ्यांसाठी खूप खूप भारी झाले ते। धन्यवाद देव बाप्पा, धन्यवाद, थँक्यू। तर आता गेले ते शाळेत मुलांना आणायला, मुलं सकाळी गेले ते शाळेत 9:30ला आणि 4ला सुटतं ते 4:30ला, पण पाऊस होता त्यामुळे गेले नव्हते। आता मी चालले ते गुरांच्या आवरायला, कारण की गुरांचं खाया ठेवलेलं नाही आहे आणि टाईम झालेला आहे, 6 वाजता आम्ही खाया ठेवतो, कारण की आमच्या गुरांचं टाईम आहे मित्रांनो 5:30 आणि किंवा 6 वाजेपर्यंत आम्ही खाया ठेवत असते। तर आता मी एकटी आहे, हे बघू शकता आमच्या गायाच्या गोट्या। गायला वाटत असेल की मालका कुठं गेलेत, हे बघा शेळी पण उभी राहिलेला आहे, गुरं भिजतात आहे बाहेरच आहे मित्रांनो। गुरं आमच्या गुरांसाठी अजून गोट्या नाही, काय नाही, टेन्शन आहे थोडंसं। तुम्हाला दाखवते आमचे गुरं कसं दिसतं ते, हे बघा असंच आहे झाडाखाली। तर त्यांच्यासाठी पण आम्हाला काहीतरी व्यवस्था करावं लागेल। आणि सध्या आता म्हणत होते की आम्हाला गायचं गोटं बांधायचं आहे आणि येतं ते गायचं गोटं बांधायला, त्यामुळे आम्ही थोडासा थांबलेला आहोत। थोड्या दिवसात आमच्या गायचं गोटं आम्ही बांधणार आहोत आपल्या हाताने। तर कसं वाटते तुम्हाला, आणि कुणाच्या गावाला पाऊस राहिलेला आहे तर लवकरच लवकर तुम्ही प्रयत्न करा की तुमच्या गावात पण पाऊस येऊ द्या देवा, सगळ्यांच्याच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी येऊ द्या। आणि सध्या तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। चला जाऊया आपण गुरांच्या आवरायला। तर मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला दाखवते आमचे गुरांचे हाल कसं झाले ते, हाल बेहाल झाले ते। तुम्ही बघू शकता एवढं चिखलात आमचे गुरं असतात। हे बघा आंब्याचं झाड आहे आणि हे आंब्याच्या झाडाच्या खाली हे राहतात, हे बघा एवढं चिखल झालेत। आणि आमची ही गौरी आहे, गौरी काय करते, इकडं बांधलं की ती तिकडं फिरून जाते, म्हणजे बघा उलट झाले, त्याचा दावा बघा कुठं आहे, कसं बांधले होते आणि असं झाले ते। आणि आता मी चालले ते, आता सर्वात आधी मी काय करणार आहे, गुरांना खाया ठेवणार आहे, कारण की उशीर झाले ते मित्रांनो, 6 वाजलेला आहे आणि उजाड अजून आहे, असं वाटते की अजून उजाड आहे, म्हणजे 4-5 वाजलेला असेल, पण आता सध्या 6 वाजलेला आहे। पावसामुळं मी माझ्या गुरांसाठी खाया नाही ठेवला, कारण की पाऊस पण होता आणि चिखलात कुठे ठेवू, त्यामुळे गुरं एकदम भिजलेला आहे, बघू शकता ही पण भिजलेला आहे आणि इकडे ही पण भिजलेला आहे। आणि इकडे बघा शेळींची जागा कसं आहे, एवढंच बघा सुकलेलं आहे मित्रांनो, इथं बघू शकता थोडंसं सुकलेलं आहे, बाकीचे सगळं हे वल्ल झाले ते सगळीकडं।
मग आता चला गुरांच्या खाया ठेवते आणि तुम्हाला खाया पण दाखवते. गुरांच्या खाया पण संपलेला आहे. मम्म्या हे बघा एवढंच राहिलेलं आहे म्हणजे मुरघासाच्या पिशवी. आणि इकडं जे दिसतंय ना ह्याच्यात थोडंसंच राहिलेलं आहे, संपलेलं आहे. बघू शकता मुरघास इथं होते. तर चला सर्वात आधी मी मुरघास काढते मित्रांनो. इकडे बघा मित्रांनो आहो आले ते पोरं घेऊन. शिवांश ए बाळा, पाऊस होता का तुमच्या शाळेत? होय भिजलं वय? कुठं भिजले? नाही भिजलं होय. मी गुरांना खाय ठेवते तोपर्यंत. होय बरं झालं, एवढे दिवस पाऊस नव्हता आपल्याकडे. धन्यवाद देवा. जेवण कर, भूक लागली. उपवास आहे मित्रांनो त्यांच्या. इकडं ह्याच्यात तर लयच पाणी भरलंय हो. अवघड झालं मित्रांनो, ह्याच्यात भरपूर पाणी भरलेलं आहे. आता मुरघासच नाही जावं पाणी. हे बघा किती पाणी भरलंय. एवढा मेहनत करते मित्रांनो, ह्याला खाया टाकते आम्ही. 2 मिनिटं सुद्धा लागत नाही. आणि कॅरेट पारून देतात खाले. कॅरेट पडल्या की झाला, संपला त्यांच्या विषय. खाया एवढं सांगतात. त्यांच्या चुका नाही, आम्हाला कुंडी आणावं लागेल तेव्हाच ते सांडणार नाही. कुंडी नाही आहे त्यामुळे ते सांडतात. कुंडी असतं तर सांडलं नसतं. हो दादू कुठे चाललाय? तेवढं गमेला आण बाळा. शेणाचं गमेला, शेणाचं हा हो का तिकडे तो गुलाबी गमेला. आण ना पाणी ओतून बाळा. थँक यू.
काय असं का धरले? मी म्हणलं काय लागलं काय? शेण उचलले त्यामुळे म्हणजे हात भरलाय त्यामुळे. मित्रांनो आहो घाबरलेत. मी शेण उचलला आणि हात ओल्ला झालाय आणि मी असं केलं तर आहोला वाटलं ह्याच्या हातात काय झाला. जीव जीव एवढा जीवा पार प्रेम करत ते लगेच घाबरलं. अहो नाही एवढंच आहे ते. नाही आता खातात खाऊ द्या धार काढताना बघू. तर मित्रांनो माझं काम संपलेलं आहे. आता आहोचं सुरू झालेलं आहे. बघू शकता आता काय करतं ते. तुम्हाला तिकडे मी दाखवले होते इथं राडा होता गुरांच्या खाली. तर आहो आता आवरून घेतात ते बघा सगळं मुरुम जे आहे ना मुरुम आता टाकायचे चालले ते गुरांच्या खाली. लईच राडा होता बघा आता बाई चांगला दिसायला लागलाय. दादू पाणीत खेळायचं नाही. मग अशी लय चिखल होता. मला वाटलं उद्या ऊन पडेल तेव्हा सुखन पण तुम्ही टाकल्यानंतर लयच भारी दिसायला लागलाय. त्याचाही कुठे गेला कॅरेट ठेवा ना. हां हां म्हणजे खाली पडले हो. तर फायनली मित्रांनो आता सगळं काम आवरलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना दाखवला आणि मला एकच बोलायचे की ज्यांच्याकडे पाऊस झाला असेल त्यांनी कमेंट करा. ज्यांच्याकडे पाऊस नसेल झाला त्यांनी पण कमेंट करा म्हणजे मला कळू द्या की तुमच्याकडे पाऊस आहे. तर आता हा व्हिडिओ इथं सेंड करते. आय होप आजचे ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. UP and महाराष्ट्र लव कपल जोडीला सपोर्ट करा. लव मॅरेज जोडीला. बाय. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःच्या काळजी घ्या. बाय. आणि मित्रांनो संध्याकाळची वातावरण बघा कसं काय झाले ते. पाऊस झाल्यानंतर वातावरण बघा खूपच छान हे बघा. रिअल मध्ये तर खूपच छान दिसतंय हे बघा. तुम्हाला कसं वाटते नक्की कमेंट करून सांगा. 7 वाजलेला आहे मित्रांनो आणि बघा कसं काय वातावरण आहे. वाव खूपच छान झालेलं आहे बघा. खरं सांगू तर रिअल म्हणजे असं समोर बघितलं तर खूपच भारी दिसतंय. गावाकडचे वातावरण.